नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनात आपण 100% करा R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनात आता आपण 100% करा R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर. मग गावरान कुक्कुटपालनात R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर का करावा? गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर कधी करावा? गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर कसा करावा? आणि गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर केल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे होणार? या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला सविस्तर मिळणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे जे सोशल मीडियाचे साधनं आहेत यांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक या ठिकाणी शेतकरी मित्राला, कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनात आता आपण 100% करावा R2Bचा वापर. मग गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर का करावा? गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर कधी करावा? गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर कसा करावा? आणि गावरान कुक्कुटपालनात R2Bचा वापर करण्याची गरज काय? हे जे प्रश्न आहेत तर या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर घेऊयात आणि गावरान कुक्कुटपालन आणि R2B यांचं आपापसात रिलेशन काय हे तुम्हाला समजावून सांगतो. तर मी आता व्हिडिओची सुरुवात करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की रायझिंग स्टार परभणीने एक मोहीम हाती घेतली की ज्या अंतर्गत आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत जो कोणी बेरोजगार तरुण आहे, तरुणी आहे, दिव्यांग आहे, विकलांग आहे, वयस्कर मंडळीचा सदस्य आहे, तर या सर्वांना आम्ही काय करत आहोत की ऑनलाईन ट्रेनिंग देत आहोत. आणि या ऑनलाईन ट्रेनिंगमुळं त्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढी जबरदस्त मदत व्हायली की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग त्यांच्यासमोर मोकळा व्हायला आहे. मग खरंच आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करू शकता. आता ही ट्रेनिंग आम्ही कशा पद्धतीने देतो तर दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता मी स्वतः ट्रेनिंग देतो आणि त्याच्यामध्ये पहिले लेक्चर होते, मग वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर आणि इतर दिवशी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतात. आमचा उद्देश काय की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च 80% कमी व्हावा, तुम्हाला एक आदर्श शेड निर्माण करण्यात आम्ही मदत करावी की ज्या शेडमुळे आपल्याला 12 महिने बदलत्या वातावरणाचा त्रास कोंबड्यांना पिल्लांना होणार नाही, शत्रू प्राणी शत्रू पक्ष्यांचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधीही कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर एवढं करून सुद्धा त्यांच्या आजाराला तात्काळ आपण कोणती उपाययोजना करायची, कोणतं औषध द्यायचं याबद्दल माहिती, हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन सगळं मार्गदर्शन आम्ही करणार.
सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडे, गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही मदत करणार. म्हणजे एक लक्षात आलं का, तुमच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य आम्ही करणार. मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मग वाटते की कुठंतरी चला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण देखील सामील व्हावं. मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हावं? तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं केलं की त्या ठिकाणी लखन सर जे आहेत ते आपणास फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील. जो नंबर 82 65 058 460 म्हणजे 8265088460. बस याच्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे. एवढं केलं की मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल. आणि या रजिस्ट्रेशनमुळं काय होईल मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण. जर खरंच करायचं असेल गावरान कुक्कुटपालन आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. त्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. तर बघा मित्रांनो, आता गावरान कुक्कुटपालन R2Bचं रिलेशन काय हे समजावून सांगतो. R2B एक असं वॅक्सिन आहे की जे वॅक्सिन ऋतू बदलत असताना वापर करावा. म्हणजे आपण समजा पावसाळ्यातून हिवाळ्यात चाललो, हिवाळ्यातून उन्हाळ्यात आलो, उन्हाळ्यातून पावसाळ्यात आलो, तर अशा ऋतू बदलामध्ये जर आपण R2Bचा वापर केला तर एक गोष्ट 100% लक्षात ठेवा की R2Bचा वापर कोंबडीवर, कोंबड्यावर, पिल्लांवरती रोग होण्या अगोदर जर केला तर यामुळे त्यांच्या बॉडीजमध्ये अशा पद्धतीचं एक बॉडी स्ट्रक्चर म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होते की ज्याच्यामुळे सहजासहजी कोणताही विषाणू, कोणताही जीवाणू या असणाऱ्या सुरक्षा कवचाला भेदू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला R2Bचं इंजेक्शन दिल्यानंतर गावरान कोंबडी, गावरान पिल्ले यांच्यावरती येणारे आजार याचं प्रमाण कमी होताना दिसते. गावरान कोंबडीवर येणारे जे काही प्रमुख आजार आहेत, ज्याच्यामध्ये मानमोडी आहे, त्याच्यानंतर देवी रोग आहे, कोरायजा आहे, त्यानंतर डायरिया आहे, त्यानंतर जे काही इतर आजार आहेत, तर या आजाराच्या विषाणूंना आणि जीवाणूंना रोखण्याचं काम, त्यांची शक्ती कमी करण्याचं काम या ठिकाणी R2B करते. म्हणून R2B हे गाडीवर बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट जे काम करते, तसं R2B ह्या आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये हेल्मेट म्हणून काम करते व सहजासहजी शरीराला रोगास बळी पडू देत नाही. आणि असा अनुभव आला आहे की R2Bचा वापर केल्यामुळे 50 ते 70% आजार आपण येण्या अगोदरच रोखू शकतो. म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, खरंच गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी ही मजबूतीनं, सशक्तपणे टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाचली पाहिजे. तिला जगवायचं असेल, तिला टिकवायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिचं इंटरनल बॉडी स्ट्रक्चर मजबूत करावं लागेल. इंटरनल बॉडी स्ट्रक्चर मजबूत करायचं असेल तर एक सुरक्षा कवच म्हणून आपल्याला R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर 100% करावाच लागणार आहे. मग प्रश्न पडतो की R2Bचा वापर कधी करावा? R2Bचा वापर हा नेहमी करण्याची आवश्यकता नाही. तर R2Bचा वापर ऋतू बदलत असताना आपण 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान, त्यानंतर 15 जानेवारीपासून 31 जानेवारीच्या दरम्यान आणि 1 जूनपासून 15 जूनच्या दरम्यान या 3 वेळेस आपण R2Bचा वापर केला तर मला वाटते तुम्हाला मागं फिरून पाहण्याची गरज नाही. आपण 50 ते 70% कोंबडीवर येणाऱ्या आजारांना रोखू शकतो. मग R2B देण्याची पद्धत काय? सरासरी R2B हे इंजेक्शन मार्फत दिलं जाते. R2B देण्याची सोपी पद्धत म्हणजे आपल्या कोंबडीला त्या ठिकाणी पकडायचं, पकडल्यानंतर पंखामध्ये जिथं मांसल भाग आहे तिथं R2Bचं इंजेक्शन द्यायचं अथवा मांडीमध्ये सुद्धा आपण चरबीला आवडून त्या चरबीमध्ये देऊ शकतो. R2B देण्याचं प्रमाण, आता पद्धत बघितली, प्रमाण बघा. R2B देण्याचं प्रमाण 4 महिन्याच्या वरचा कोणताही पक्षी, कोंबडी किंवा कोंबडा असेल तर 0.5 ml आपण इंजेक्शनचं प्रमाण घेऊ शकतात. 1 ते 4 महिन्याचा त्या ठिकाणी पक्षी असेल म्हणजे 31 दिवसापासून 120 दिवस तर आपण 0.2 ml प्रमाण घ्यावं. जर आपल्याकडे पक्ष्यांची संख्या जास्त असेल आणि आपला प्रश्न असेल की आम्ही इंजेक्शन थ्रू देऊ शकत नाहीत, पाण्यातून द्यावं का, तर पाण्यातून देण्याचं प्रमाण लक्षात घ्या. 100 पक्ष्यांचा R2B आणला असेल तर 2 लिटर पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये आपण 50 ml थंड दूध टाकावं, अर्धा किलो बर्फ टाकावा
आणि त्याच्यामध्ये हे वॅक्सिन मिसळून 3 तास ठेवावं. एकदा फोडलेले वॅक्सिन परत परत वापरू नये. 200 पक्ष्यांचा डोस यापेक्षा दुप्पट. 200 पक्ष्याचा डोस 4 लिटर पाणी, 1 किलो बर्फ, 100 ml थंड दूध मिक्स करायचं. त्याच्यामध्ये R2Bचं टॅबलेट आणि डायल्यूट टाकून मिक्स करून देऊन टाकायचं. या पद्धतीनं 500 पक्ष्यांसाठी 10 लिटर पाणी, 2.5 किलो बर्फ, 250 ml थंड दूध आणि जर आपण बघितलं तर 1000 पक्ष्यांसाठी 20 लिटर पाणी द्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपल्याला जे 20 लिटर पाणी आहे, तर या 20 लिटर पाण्यामध्ये काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जो बर्फ आहे तो 5 किलो द्यायचा आहे आणि 500 ml थंड दूध, म्हणजे याप्रमाणे प्रमाण करायचं. सकाळी 7 ते 10च्या दरम्यान देऊन टाकायचं. त्यानंतर ते जे पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासानं प्लेन वॉटर आपण देऊ शकतात. जर या पद्धतीनं आपण 1 ते 15 ऑक्टोबर, 15 ते 31 जानेवारी आणि 1 ते 15 जूनच्या दरम्यान जर R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांना 0.5 ml, 1 ते 4 महिन्याच्या पक्ष्यांना 0.2 ml दिलं तर त्यांची जी इंटरनल बॉडी स्ट्रक्चर म्हणजे आंतरिक रचना आहे ती एवढी मजबूत होते की ज्यामुळे आपला कोंबडा सहजासहजी आजाराला बळी पडतच नाही. म्हणून गावरान कुक्कुटपालनातून जर खरंच कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आपली जी कोंबडी आहे तिची आंतरिक रचना मजबूत असायला हवी. आपल्या कोंबडीची आंतरिक रचना मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जरूर R2B स्ट्रेटन इंट्रामासचा इंजेक्शनचा वापर करावा. लक्षात घ्या, 1 ते 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी ते 31 जानेवारी आणि 1 ते 15 जून या पद्धतीने R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर आपण कुक्कुटपालनातील 50 ते 70% आजार येण्या अगोदर रोखू शकतो. मेडिसिनची किंमत फार स्वस्त आहे मित्रांनो. मला या ठिकाणी एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण वेळ निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जो आहे तो विहीर खोदण्याचा विचार करतो, तर लक्षात घ्या, तहान लागणार आहे असं गृहीत धरलं तर विहीर खोदून ठेवा. त्या पद्धतीनं समोर रोग येऊ शकतात हे गृहीत धरून आपल्या कोंबड्यांना 100% R2B स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर वर्षातून 3दा या ठिकाणी करावा, ही आपणास कळकळीची विनंती. ही असणारी अनमोल आणि महत्त्वाची माहिती याच पद्धतीनं बारीक सारीक पद्धतीनं आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो. ही अशा पद्धतीची माहिती ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे आमच्यासोबत जोडलेला गावरान कुक्कुटपालक बांधव आरामशीर पद्धतीनं आमच्यासोबत जोडला जाऊन आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. खरंच आपल्याला हे गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करा लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांनी कॉल उचलल्यावर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर तुम्हाला काय करतील, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनांपासून विक्रीपर्यंत आपल्याला असं मार्गदर्शन मिळेल की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही. मग करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचं असेल व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हा. संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, याबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांत 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. गावरान कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात काहीही समस्या असली तर लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रामाणिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.